नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर एम-पी-एस-सी कंबाईन पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्या, तर आपल्या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा टॉपिक 100% विचारला जात असतो. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 पर्यंतचं पूर्ण अपडेट आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ. आणि या व्हिडिओमध्ये मी एकूण घेतले आहेत 20 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे थेट तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणूनच विनंती आहे सर्वांसाठी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकही सेकंद व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक प्रश्नही तुमचा 1 मार्क ठरवू शकतो. तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात. तर आजचा आपला पहिला आणि खूप सोपा प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, देवेंद्र फडणवीस आहेत. कोण? तर देवेंद्र फडणवीस. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फेब्रुवारी 2026च्या ताज्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतली आहे. आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर प्रमुख पदे देखील आपण पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप या पक्षाचे नेते आहेत ते. तर विद्यार्थी मित्रांनो, उपमुख्यमंत्री कोण आहे? तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आणि सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या. यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मिळवलेल्या विजयानंतर हे नवे सरकार स्थापन झाले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार हे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या ताज्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत. तर एकनाथ शिंदे हे 5 डिसेंबर 2024 पासून ते या पदावर कार्यरत आहेत आणि सुनेत्राताई पवार त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ नुकतीच घेतली आहे आणि त्या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री देखील ठरल्या आहेत. तर सर्वांनी महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी एका विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा. तर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहेत देवेंद्र फडणवीस. कोण? तर देवेंद्र फडणवीस. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि डिसेंबर 2024 मध्ये महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह मंत्रालयाची जबाबदारी स्वतःकडेच ठेवलेली आहे. आणि इतर संबंधित माहिती देखील आपण पाहून घेऊयात. तर विद्यार्थ्यांनो, गृह ग्रामीण राज्यमंत्री कोण आहे? तर डॉक्टर पंकज भोयर आहेत आणि गृह शहरे राज्यमंत्री श्री योगेश कदम असे त्यांचे नाव आहे. यानंतर अप्पर मुख्य सचिव गृहमंत्री कोण? तर श्रीमती मनीषा पाटणकर म्हैसकर आहेत. यानंतर चौथा प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे वित्तमंत्री सध्याचे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी 2026च्या अखेरीस आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत आणि या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाल्यानंतर राज्याच्या वित्त विभागाची सूत्रे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दादाजी भुसे असे त्यांचे नाव आहे. काय? तर दादाजी भुसे. तर विद्यार्थ्यांना, आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित 2 मुख्य विभाग असून त्यांची मंत्रिपदे आपण पाहून घेऊयात. तर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे डिसेंबर 2024 पासून कार्यरत आहेत हे. आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत? तर चंद्रकांत पाटील असे त्यांचे नाव आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुढचा पाहून घेऊयात. 6वा आहे. तर आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री सध्याचे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जयकुमार गोरे असे त्यांचे नाव आहे. काय? तर जयकुमार गोरे. तर यानंतर आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामविकास आणि
पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आहेत आणि डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानुसार त्यांना या खात्याची जबाबदारी नुकतीच सोपवण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज या विभागाचा कॅबिनेट दर्जाचा कार्यभार देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रकाश आबिटकर असे त्यांचे नाव आहे. काय तर प्रकाश आबिटकर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आहेत आणि त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर पद तर कॅबिनेट मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे हे पद आहे आणि नियुक्ती तर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री सध्याचे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दत्तात्रय भरणे असे त्यांचे नाव आहे. काय तर दत्तात्रय भरणे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे आहेत. तर ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलानुसार मणिकराव कोकाटे यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर भरणे हे इंदापूर मतदारसंघाचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाचे पक्षाचे सदस्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर आपल्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सध्याचे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उदय सामंत असे त्यांचे नाव आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आहेत. तर त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर त्यांचा कार्यकाळ तर ते 21 डिसेंबर 2024 पासून या पदावर कार्यरत आहेत आणि पक्ष तर ते शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाचे नेते आहेत आणि मतदारसंघ तर ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि इतर त्यांच्याकडे जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? तर उद्योग खात्यासोबतच त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाचे मंत्रिपद आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील सोपवण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न 10वा पाहून घेऊयात. आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत सध्याचे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चंद्रशेखर बावनकुळे असे त्यांचे नाव आहे. काय तर चंद्रशेखर बावनकुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत. तर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांची या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याशिवाय योगेश कदम हे महसूल राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 1000 लाईक. तर सर्वांनी आपले 1000 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा आणि स्पेशली मी तुमच्यासाठी शेवटी 2 महत्त्वाचे प्रश्न देखील दिलेले आहेत. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा. तर तुमचं 1000 लाईकचं टार्गेट आणि शेवटचे प्रश्नाचे उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी हे दोन्ही टार्गेट पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत जा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न 11वा पाहून घेऊयात आपण. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ऊर्जा मंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहेत देवेंद्र फडणवीस. कोण? तर देवेंद्र फडणवीस. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ऊर्जा मंत्री म्हणजेच एनर्जी मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हे आहेत. यानंतर 12वा प्रश्न. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शिवेंद्र सिंहराजे भोसले असे त्यांचे नाव आहे. काय? तर शिवेंद्र सिंहराजे भोसले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून शिवेंद्र सिंहराजे भोसले हे आहेत. यानंतर 13वा प्रश्न पाहून घेऊयात. आपल्या महाराष्ट्राचे महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आदिती सुनील तटकरे असे त्यांचे नाव आहे. काय? तर आदिती सुनील तटकरे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या विद्यमान महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तटकरे या आहेत.
तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये आपण माहिती पाहून घेऊया. तर त्यांचा पक्ष कोणता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि मतदारसंघ तर त्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यानंतर मंत्रिपद तर त्यांनी 2 जुलै 2023 रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि नवीन मंत्रिमंडळ विस्तारातही डिसेंबर 2024 पासून त्या या पदावर कार्यरत आहेत. यानंतर पुढील प्रश्न 14वा पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संजय शिरसाट असं त्यांचे नाव आहे. काय, तर संजय शिरसाट. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट हे आहेत. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 15वा. आपल्या महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री सध्याचे कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए छगन भुजबळ. कोण, तर छगन भुजबळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आहेत आणि या विभागाशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती देखील आपण पाहूयात. तर त्यांनी पदभार केव्हा स्वीकारला, तर त्यांनी 23 मे 2025 रोजी या खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे. यानंतर 16वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शंभूराज देसाई असे त्यांचे नाव आहे. काय, तर शंभूराज देसाई. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे आहेत आणि डिसेंबर 2024 मध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 17वा पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सध्याचे कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चंद्रकांत दादा पाटील असे त्यांचे नाव आहे. काय, तर चंद्रकांत पाटील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आहेत. तर त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर त्यांचा पदभार तर त्यांनी 14 ऑगस्ट 2022 पासून या विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे आणि या पक्षाचे नाव तर ते भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. यानंतर अतिरिक्त जबाबदारी तर त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागासोबतच संसदीय कार्य या विभागाचाही कार्यभार आहे. तर मतदारसंघ तर ते पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यानंतर पुढील प्रश्न 18वा पाहूया. तर आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी प्रताप सरनाईक असे त्यांचे नाव आहे. काय, तर प्रताप सरनाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री म्हणजेच ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनाईक हे आहेत. तर त्यांनी 21 डिसेंबर 2024 रोजी या पदाची धुरा सांभाळलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 19वा पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सध्याचे कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन आहेत. कोण, तर राधाकृष्ण विखे पाटील व गिरीश महाजन. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा विभागाचे खाते 2 मंत्र्यांकडे विभागून देण्यात आले आहेत. तर श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गोदावरी मराठवाडा आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे आणि श्री गिरीश महाजन तर जलसंपदा मंत्री विदर्भ, तापी आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आपला 20वा. तर आपल्या महाराष्ट्राचे कामगार मंत्री सध्याचे कोण आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आकाश फुंडकर असे त्यांचे नाव आहे. काय, तर आकाश फुंडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर हे आहेत. तर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानुसार त्यांच्याकडे कामगार विभागाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर यापूर्वी हे पद सुरेश खाडे यांच्याकडे होते. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत. जर सर्वांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल
तर सर्वांनी या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण कोण आहेत? तर सर्वांनी याही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.